आजी आजोबांच्या विशेष भागांमध्ये. तुमच्या बाबतीत पण तसं झालं? आमच्या बाबतीत एक इन्सिडेंट असा झाला. 1968 साली आम्हाला पहिला मुलगा झाला होता. दॅट वॉज अ डेड बॉर्न चाइल्ड, स्टील बॉर्न चाइल्ड होतं. तेव्हा एक थोडासा हिसका म्हणतात तसा एक मिळाला, सेटबॅक. दॅट वॉज द ओनली सेटबॅक इन अवर लाईफ. पण त्या सेटबॅक माझ्या एज्युकेशनमुळे आणि हिच्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामुळे आम्हाला फार फायदा झाला. कारण मी तिला सांगितलं माझी परीक्षा आहे, तू हे गोष्ट घेऊन जर रडत बसशील तर त्याचाच परिणाम माझ्या अभ्यासावर होईल. तर तू जर ह्याच्यातून सावरलीस तर मी तुझ्यासाठी ग्रॅज्युएशन घेईन. हा दम दिल्यानंतर परत वातावरण मूळ पदावर आलं आणि शी वॉज ऑल राईट. 51 वर्षाच्या सुखी संसाराचं श्रेय द्यायचं झालं तर तुम्ही कोणाला द्याल? मी 90% तिला देईन. बरं, आत्ता या ठिकाणी मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि ती उत्तरं जर तंतोतंत जुळली तर बक्षीस मिळणार. लग्नानंतर बघितलेला पहिला चित्रपट, त्याचं नाव लिहा. दाखवा समोर दोघांनी. सावन भादो. खात्रीने सांगू तुम्हाला, काल प्रॅक्टिस केली होती. काल काय, आम्ही बरेच दिवस करतोय याची. होम मिनिस्टरच्या या 12.5 वर्षाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर आपण जर बघितलं, अनुभवलं, तर प्रत्येक संकल्पनेचं एक पर्व असतं. आजी आजोबांचं हे पर्व सुरू झालं खरं तर 1 महिनाभरासाठी होतं. ते 2 महिने कधी होऊन गेले कळलंच नाही. त्यामुळे लवकरच आता यानंतर म्हणजे यांची इच्छा पूर्ण झाली, पण कितीतरी आजी आजोबांची इच्छा मनातच ठेवायची आहे, कारण पुन्हा एकदा आम्ही आजी आजोबांशी संवाद साधणार. पण त्यापूर्वी या म्हणजे 1 तारीखपासून लवकरच येणार आहोत आम्ही पुन्हा एकदा तुमच्या घरी, कारण प्रचंड प्रतिसाद, प्रचंड लोकांची आमंत्रणं, आणि त्यामुळे आता पुन्हा घराघरात जाऊन त्या माऊलीशी संवाद साधणार आहोत, त्या कुटुंबाला भेटणार आहोत, त्या संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा एक वेगळं चैतन्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तेव्हा होम मिनिस्टरचा 12.5 वर्षाचा हा टप्पा पूर्ण झाला आणि या पुढच्या प्रवासात लवकरच येतो आहोत तुमच्या घरी. तेव्हा SMS करायला विसरू नका. आणि यानंतरचा पुढचा प्रश्न, तुमचं लग्न ज्या मुहूर्तावर झालं तो मुहूर्त कितीचा होता ते लिहा. मुहूर्ताची वेळ दाखवा तिकडे. 12:30 मिनिट. 11. हे बरं, 12चे 11 केलेत. बरं, 11:30. तुमचं काय म्हणणं आहे? 11:35. अरे अरे नाही, तेव्हा माझ्या घड्याळात 35 झालेले. पण आमच्या घड्याळात उत्तर जे दोघांचं बरोबर तेच बरोबर. चला, तिसरा प्रश्न. आजोबांनी आजीसाठी तयार केलेला पहिला पदार्थ कुठला? दाखवा आजोबा, समोर दाखवा. चहा. आजोबा, तुम्ही चहा केला होता? हो. हा, हो. तुम्ही पण बघितलं, साक्षीदार आहेत. दॅट इज द ओनली थिंग आय कॅन डू. मलाही वाटलेलं या चहा लिहितील म्हणून. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं?
झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया